जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचा अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघ मग आपल्या जे ते सर्वात इथे VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला बॅक येऊन कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल, तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं आपण ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्या 20 सेकंदापर्यंत अशा प्रकारे आणून घ्यायची। त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं, त्यानंतर व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला आहे, तो ॲड करून ह्याचा जो ॲडिओ असेल तो सर्वात आधी आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा। त्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता आपल्याला बिट 2 वरती इथं येऊन इथं स्प्लिट करायचं आहे, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 4 वरती इथे येऊन स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत बिट 6 वरती आपल्या जिथे इथं येऊन जायचं आहे आणि स्प्लिट करायचं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढं काही बिट असतील त्या बिटनुसार आपले इमेजेस इथे तुम्ही स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो असेल इमेजचा तो इथे डिलीट करून टाका आणि त्यानंतर जो आपण इथे बिटवाला इथे व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथे डिलीट करायचे। तर आता आपल्या इथे जेवढं काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्याला काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते इथे द्यायचे आहेत। ओके, तर मित्र आता आपल्याला ॲनिमेशन द्यायचं। ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्याला बघा एक स्पेस क्रॉस अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन आहे, तर तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या इथं बघा एक स्टेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा एक ॲनिमेशन असेल तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा एक इनलार्ज अँड बाउन्स अशा प्रकारचं एक ॲनिमेशन आहे, तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारे डायनामिक जे ते डायनामिक कंपोजिट अशा प्रकारचा एक इथं आहे मित्र ॲनिमेशन, तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं आहे। त्यानंतर बघा एक मॅजिकल स्पार्क अशा प्रकारचा एक इथं आहे मित्रांनो इफेक्ट, तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्याला बघा एक फ्लाय इन अशा प्रकारचा जो एक आहे ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आता आपल्याला शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं आणि त्यानंतर ॲनिमेशनमध्ये येऊन आपलं इनमध्ये येऊन रॉक वर्टिकल हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। तर आता मित्र आपल्या इथं जेवढं काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन जे आहे तिथं अप्लाय करून टाकले। तर आता आपल्याला जे काय यायचं बघा मित्रांनो एक 11 सेकंदावरती येऊन जायचं। 11 सेकंदावरती आल्यानंतर आपल्याला बघा दोन फोटोच्या मधात एक व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करून आपल्याला लाईट इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचा आहे, तर तो आहे मित्रांनो लाईट लेक 2, तर तो इथं अप्लाय करून टाका। तर आता आपल्याला इफेक्ट द्यायचे, तर ते इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं, ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये येऊन हॅलो ब्लर हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट त्या इमेजपुरती तर करून घ्या। परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन शेक अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट, तो अप्लाय करून त्या इमेजपुरती इथं ॲडजस्ट करून घ्या। त्यानंतर एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचे, परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन एक अशा प्रकारच्या फॉलिंग फेदर अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ग्लोईंग लाईन्स यामध्ये येऊन आपला स्टार लाईट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं 4 बॉक्सेस हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आणि परत आपल्याला काय करायचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये येऊन जायचं बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये इलेक्ट्रिक शॉक हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे एंडपर्यंत इथं करून टाका। तर मित्रांनो अशा प्रकारचा जो आपला आजचा इथे व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे। तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं, म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो।
तर मित्रांनो आपल्या जे आजच्या इथे व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो. ओके तर मित्र, अजूनही आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.